महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. महाराष्ट्रातल्या तुमच्यासाठी उपयोगी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. दावोस इकडे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं प्रभावी प्रतिनिधित्व केलं. या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. उद्योग, सेवा, शेती तंत्रज्ञान, AI डेटा सेंटर, इनोव्हेशन सिटी यांसारख्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. एकूण करारांपैकी 83% FDI असून 18 देशांमधून गुंतवणूक येणार आहे. ही गुंतवणूक राज्याच्या सर्व भागांमध्ये रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना देणारी ठरणार आहे. गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत. तर 18 देशातूनही गुंतवणूक येते आहे. दरम्यान जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस दौरा ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी महत्त्वाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. या जागतिक परिषदेत महाराष्ट्रासाठी विविध करार करण्यात आले. महाराष्ट्रात ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. राज्यामध्ये अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देऊन प्रदूषण कमी करण्यावरती भर देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये $2.5 बिलियन गुंतवणुकीवरती चर्चा केली. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठीचे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार करण्यात आले. विविध क्षेत्रातून राज्यात गुंतवणूक वाढते आणि यावेळेला गुंतवणुकीसह तंत्रज्ञान सुद्धा मिळतंय आणि त्यासाठी अनेक चांगले MOU करण्यात येत आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. दरम्यान रायगड पेण ग्रोथ सेंटर लॉन्च करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. हे रेडी टू स्टार्ट असं ग्रोथ सेंटर असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या माध्यमातून तब्बल 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे MOU करण्यात आलेत. त्यामुळे एक चांगलं शहर तयार होणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होणार आहेत. तर दावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेंकेल कंपनीचे ग्लोबल CEO कार्स्टन नोबेल यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये हेंकेलच्या भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील भविष्यातील गुंतवणुकीच्या योजनांबाबत चर्चा झाली. शाश्वत विकासासाठी हेंकेलकडून राबवण्यात येणाऱ्या ग्रीन प्रॉडक्ट्स आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवर यावेळेला भर देण्यात आला. दरम्यान दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डेमन शिपयार्डचे CEO अर्नॉट डेमन यांच्याशी सागरी क्षेत्रातील पुढील पिढीच्या नवीन कल्पनांवरती चर्चा केली. सुरक्षितता, विश्वासार्हता आणि पर्यावरणपूरक सागरी उपाययोजना या समान दृष्टिकोनावरती भर देण्यात आला. महाराष्ट्रातील बंदर विकास आणि अंतर्गत जलमार्गाच्या विस्तारीकरणासाठी डायमेन कंपनीच्या जागतिक दर्जाच्या कार्यक्षमतेचा उपयोग करून राज्यात ग्रीन मेरिटाईम हब उभारणीसाठी मोठी संधी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान याच वेळेला महाराष्ट्राच्या डिजिटल विकासावर सुद्धा महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी MIT मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालिका जेसिका रोझेनवॉर्सेल यांच्याशी सखोल संवाद साधला. या चर्चेत भारतातील डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरची भूमिका आणि समावेशक प्रशासनासाठी त्याचा होत असलेला उपयोग यावरती भर देण्यात आला. डिजिटल पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्रातील सेवा वितरण अधिक प्रभावी झालेलं असून नव्या कल्पनांना चालना मिळते. पुढची महत्त्वाची घडामोड आपण बघूया. दावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये महाराष्ट्राच्या स्वच्छ आणि शाश्वत औद्योगिक विकासासाठी ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. अँटोरा एनर्जीचे CEO अँड्र्यू पोनेक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या संवादात थर्मल एनर्जी स्टोरेज तंत्रज्ञानावरती चर्चा करण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सौर आणि पवन ऊर्जेचं रूपांतर शून्य कार्बन औद्योगिक उष्णता आणि वीज निर्मितीत केलं जाणार आहे. तर याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 दरम्यान महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक संधीवरती सुद्धा चर्चा झाली. AP मोलर मार्क्सचे CEO विन्सेंट क्लार्क आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात $2.5 अब्ज टर्मिनल उभारणीच्या योजनेवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. दावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये हुंदाई मोटर कंपनीकडून महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचे संकेत मिळाले. हुंदाईचे अध्यक्ष सुंग किम आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीत निर्यात केंद्रित उत्पादन, इलेक्ट्रिक वाहन, हायड्रोजन मोबिलिटी आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रातील सहकार्यावरती चर्चा झाली. चला जाता जाता आता आपण बघूया CMO महाराष्ट्रानं ट्विट केलेली दावोसमधील काही खास क्षणचित्र.